टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्य सरकारने आज 6 तारखेला सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस आहे असं सूचना दिलेल्या आहेत। आता आपण धाराशिवमध्ये एका सोयाबीन खरेदी केंद्रावर आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे माल जे आहे ती ह्या सोयाबीन केंद्रावरती घेऊन ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आजचा शेवटचा दिवस जरी असला तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20,000 शेतकऱ्याचं सोयाबीन आणखी शिल्लक आहे आणि शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती आणखी तारीख वाढवून देण्याची आणि खरेदी करण्याची होते। काल तुळजापूरमध्ये सुद्धा या संदर्भात आंदोलन शेतकऱ्यांनी केलं होतं, चक्काजाम केला होता। आता आपल्याबरोबर सोयाबीन खरेदी केंद्रावर माल घेऊन आलेले शेतकरी आहेत। मला सांगा, तुम्ही कधी आलेत आणि किती सोयाबीन आहे तुमचं? मी काल सकाळी आलो आणि काल सकाळी आल्यावर माझ्याकडे 100 कट्टा सोयाबीन आहे। अजून पण घरी शिल्लक आहे सोयाबीन माझं, पण तरी पण आता ह्यांनी सांगितलं की आज बंद आहे, आणू नका, आजचंच वाहन तेवढं खाली होईल आणि त्याच्यासाठी शासनानं मुदत वाढवावी, केंद्र शासनानं मुदत वाढवली तर समजा शेतकऱ्याचा माल घेतला जाईल। शेतकऱ्याला लय अडचणी आहेत त्या। आता तुम्हाला काय म्हणून सांगितलं त्यांनी? आता सांगितलं की बाबा लेबर गेले 10ला चालू होतंय, तुमचा नंबर आला की घेताव खाली करून आजचं। हां, कशी प्रोसेस असते ती, कसं घेतात माल? ही काय चाळणीवर टाकते ती, काटा करते ती आणि थापी मारते ती इथं। त्याच्यात पण काय शेतकरी माल फेल होतो का? हां, ते डॅमेज माल काढते ती, माती असली की पुन्हा तुमचा घेतच नाव म्हणून सांगते ती साहेब लोक इथली। मग ती ट्रॅक्टरला की महागारी जाते ती की पुन्हा दुसरा नंबर। मग आता काय तुम्ही आता माल घालणार का, कसं काय? आता ते शॅम्पल बघून चाळणीवर टाकल्यावरच कळणार ना, त्यावर काय नाही। आज शेवटचा दिवस आहे आणि जिल्ह्यात तर शेतकऱ्याचं भरपूर सोयाबीन भरपूर आहे। केंद्र शासनाने ह्याचा विचार करावा आणि सोयाबीनची मुदत वाढवून दिली तर शेतकऱ्याला कुठं तर दिलासा मिळणार आहे। नाहीतर शेतकरी काय समजायचे लोक तिकडं 10,000 कोटी 5,000 कोटीचा घोटाळा करते ती, त्यांना सूट आणि शेतकऱ्याला म्हणलं की फाशी। मग मारून तर टाका एकदा गोळ्या घालून धाडा धाडा धाडा, नाहीतर त्या खताच्या किमती तशा साहेब काय खत मागायला गेलं की खत मिळत नाही। खरेदीची तारीख ही वाढवून मिळणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? हा, वाढवून नक्कीच दिली पाहिजे केंद्र शासनानं। हा, तुम्ही कुठून आले काका? वरोड्याहून। थांबा, एक मिनिट थांबा। कुठून आले? वरोडा। हा, काय आणलं तुम्ही? माल आणला का? माल आणला किती आहे? 30 कट्टा। 30 कट्टा। आता काय म्हणले माझा इथं बंद आहे की म्हणा काय? आता 10 वाजता येतील। 10 वाजता येतील का? भाव किती देतात काय? भावाचं का आपल्याला नक्की माहिती नाही। 4,000। आता तुम्ही कसं सोयाबीन विकणार त्यांना भाव कमी दिल्यावर? का तसं काय ठरवेल नाही तुम्ही? आपण काय ठरवणार? तुम्ही कुठून आले? उपळा। तुमचं किती आहे? 55 कट्टा आहे। 55? हां, बर। काय मग काय म्हणले तुम्हाला ते आता बंद इथं? काल दुपारी 1 वाजता आलेलो आहोत। बर, जेवणाची सोय केली तेवढी रात्री त्यांनी, हां दुसरं काय केलेलं नाही। हां सकाळी होईल खाली, म्हणजे 3 वाजता बंद केलं। हे पहाटे 3ला बंद केलं? पहाटे 3ला बंद केलं, तोपर्यंत सुरू होतं। आता हे आज शेवटचा दिवस आहे, मग आणि शेतकऱ्याचं तर भरपूर आणि सोयाबीन आहे पाहिजे। मुदत वाढ पाहिजे, केंद्र शासनाची मुदत वाढ पाहिजे आपल्याला। मुदत वाढ पाहिजे। भरपूर माल शिल्लक आहे शेतकऱ्याचा, नसेल तर काय मग 4,000 रुपयानं दुसरीकडे घालावं लागतो, म्हणजे खाजगीला तिथं नुकसान होणारच की। हे तुम्हाला बी दिसतंय, मला बी दिसतंय, म्हणजे सर्वांना दिसतंय। तारीख वाढवून पाहिजे असं म्हणायचं आम्हाला शेतकऱ्याला। एकंदरीतच हे शेतकरी जे बांधव आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तारीख वाढवून दिली पाहिजे, त्यावेळेस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी केलं जाईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।